पाऊस पाऊस गारा आहे, पाऊस गारा आहे. हा तुझा पण आला. पाऊस गार आहे, हा? पाऊस गार आहे. पाऊस खायला तर आलोय मुंबईवरून आम्ही. हा. खूप वजन वाटलेलं आता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे डोक्यावर बघून तर तुम्हाला वेगळं काहीतरी वाटलं असेल. ॲक्च्युली मी चाललो आहे भात लावायला. गावी आलो आहे स्पेशली त्यासाठी. तर ही माझी आजी आहे बघा, आणि माझे काका आजोबा वगैरे सगळे गेलेले आहेत पुढे भात लावायला वगैरे. आणि हे बघा आजोबा आले बघा हे. तर आम्ही चाललो आहे भात लावायला. पाऊस पण आहे मस्त. आणि नाही वाळत नाही जाणार, टेन्शन नाही जाणार. तर हा बघा आपला भाऊ समीक्षा, आणि दोघं जण पुढे गेलेत, आणि काका आणि गावची सगळी मंडळी आहेत तिकडे भात लावायला. तर आम्ही जातो, जरा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे भात लावणी करतो ते. चला चला आई. पाऊस तिथे आम्ही वाट बघत होतो कोकणात, ज्यासाठी आलो होतो भात लावायला. म्हणजे आमच्या मळे आहेत, त्याचं भात वगैरे काढून काकांनी ऑलरेडी घेऊन गेले आमच्या मळेमध्ये. तर इकडचं भात काढून दुसरीकडे आम्ही लावणार आहे आता. तिकडे भाताच्या काय जे भाताचं रोप असतं ते काढून ठेवलेलं आहे, जाऊन दुसरीकडे आता चिकन करून लावायचं. त्या दाखवत होते गावच्या आमच्या काकी वगैरे आहेत, ते सगळे आहेत. तुम्हाला रोप बोललो ना, रोप भाताची रोपं काढली आहेत. आता जाऊन आम्ही तिकडे लावणार. हे सगळे आमचीच आहे, त्या काकी वगैरे सगळे गावच्याच आहेत आमच्या. आम्ही चाललो आता ही रोपं घेऊन तिकडे शेती करायला. ही रोपं एक एक काढी चिखलात लावणार. दाखवतो तुम्हाला कशा भात नाही आणला की मला वाटलं माझ्या बांधून ठेवणार असेल भात. मग आता कशा हातात घेऊन जावा. हे बघा हे माझा इकडे बघ. पाऊस गारा आहे, पाऊस गारा आहे. हा तुझा पण आला. पाऊस गार आहे, हा? पाऊस गार आहे. पाऊस खायला तर आलोय मुंबईवरून आम्ही. हा. मग हे मला तू काढा मग भरपूर. हे बघा इथे भात लावलाय, ते काढतायत, आणि नंतर जाऊन आम्ही तिथे दुसरीकडे लावणार. तिकडे व्हिडिओ काढ. हे बघा ह्या मळे आहेत, आणि ते समोर आहे ते घर आहे आमचं. आणि हा बघा आमचा सस्ता ब्लॉगर, आणि आमचे कॅमेरामॅन, स्पेशली कॅमेरामॅन मुंबईवरून आणलाय आम्ही भात लावणीसाठी. हे बघा चला भात लावायला. भात लावलेलं आहे म्हणून सगळे वाकडे झालेले. आम्ही चाललोय, आमची दोन तिकडे 4 मळे आहेत. इथे बघा भात लावलेला आहे ऑलरेडी. किती मस्त वाटतं. माझं रंग छान वाटतं. पण खूप वजन वाटलेलं आता.
धुतलेले असतात ते. बाई पकडलं बाईकचा व्हिडिओ वर येत आहे. बोल ना. काय लावलंय बघा हे चित्रकलेच्या पुस्तकातले गवत काढलेत. अनुभव कामाला येतो. लॉकडाऊन मध्ये आलेलो त्या टाइमला शिकलेलं ते आता लावतो मला बरोबर लावतो. इकडे काय काय भात लावायला काकी आम्हाला सांगतील कसं लावायचं भात वगैरे. नाही नाही आम्ही भात लावतोय मला तर मित्रांनो आता मी आलो इथे शेतात. आमची पूर्ण ही मळी वगैरे आहे. सगळे इथे भात वगैरे लावत आहेत. काका वगैरे आणि सगळे गावातले मंडळी आहेत. आणि हे पूर्ण शेत आहे. या शेताचे मालक आता इथे येत आहेत. तुम्हाला दाखवतो. हेच माझे आजोबा बाबा हे या शेताचे मालक आहेत. आणि हे सगळे शेती करतात इथे. तुम्हाला दाखवतो कसे भात लावतात ते. मी पण लावून बघितला. माझ्यासाठी नवीनच होतं एकदम भात लावणे वगैरे. खरंच खूप परिश्रम घेतात गावची लोक. आपण मुंबईला मस्त ते पीक खातो फक्त. अरे बघा हे सगळे भात लावत आहेत. माझे भाऊ मुंबईवरून आले आणि हे सगळे गावची मंडळी येते बघा. इथे मागे काकी वगैरे पण लावत आहेत. आणि हे काका हे मालक आहेत भाताचे. भाताचे मालक आहे ना तुम्ही. तर बघा कशी भात शेती करतात ते दाखवतो. मी लावून बघितली. खूप चिखल आहे बघा. पूर्ण पाय रुतलेत माझ्या आतमध्ये. सगळेच सगळेच दोन बाबूचे आणि दोन दादाचे सगळेच सगळे ते सगळे बारक्याचे. आणि हे दोघांना 2 नंबरचे विलासचे. तेव्हा सगळे इथे भात लावत आहेत आपापल्या तऱ्हेने. आणि नवीन स्टाईलने भात लावला जातोय. हे बघा कोणत्या स्टाईलचा भात आहे. बसून भात कोण लावत.
चिखलात पाय बाय केवढे गेले तेवढा बसलाय तो. कसा भात लावता जमिनीत बसून भात लावता. उभा उभा तर हा कोणता भात लावलाय. हे बघा या सगळ्या मळ्या आमच्याच आहेत. 4 मळ्यांचं लावून झालं, आता 2 मळ्या बाकी आहेत. हे बघा सगळे भात लावत आहेत. मी लावून वैतागलो. ही गावची माणसं आहेत ना म्हणून जरा व्यवस्थित लावत आहेत. त्या काकी वगैरे सगळ्या गावच्याच आहेत आणि तो माझा दादा आणि अनुष वगैरे लावत आहेत.
तर मित्रांनो आत्ताच जस्ट आम्ही भात वगैरे लावून आलो आहे. खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं कारण पहिल्यांदाच मी आलेलो भात शेती करायला. हे माझे आजोबा वगैरे ना बिचारे एवढे म्हातारे झाले, यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले. आता आम्हाला कळतं आहे कारण मी तर पहिल्यांदा बघितलं भात शेती काय असते. मी स्वतः असा ट्रॅक्टर चालवला, हात ट्रॅक्टर असतो तो, मोठा ट्रॅक्टर नाही, आणि भात पण लावला. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. उद्याचा पण एक दिवस आम्ही इथे आहे. उद्या पण काय थोडं एक्सप्लोअर करू, इथे आमच्या गावात वगैरे फिरू, कारण पाऊस पण आहे, कुठे जाता येणार नाही, आणि रील्स वगैरे काय असतील तर बनवू. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ माझे येत राहतील, तुम्ही बघत राहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा. बाय बाय.